उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। डोंबिवली के पेढ़ारकर कॉलेज प्रशासन की मनमानी के खिलाफ पेढ़ारकर कॉलेज बचाव समिति के माध्यम से कॉलेज प्रशासन द्वारा मूल रूप से अनुदानित पेढ़ारकर कॉलेज डोंबिवली को गैर अनुदानित बनाने की साजिश की जा रही है। इसके खिलाफ पेढ़ारकर कॉलेज बचाव समिति क्रमिक भूख हड़ताल कर रही है। आज इस आंदोलन के 8वें दिन प्रदर्शनकारियों ने अर्धनग्न होकर कॉलेज प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। पेढ़ारकर कॉलेज को वित्त रहित बनाने के प्रबंधन के प्रयास और जूनियर प्रोफेसरों सहित गैर शिक्षण कर्मचारियों को रखने की कथित मनमानी के खिलाफ पूर्व छात्रों ने पिछले 8 दिनों से पेढ़ारकर कॉलेज बचाव का नारा लगाते हुए कॉलेज के सामने क्रमिक अनशन शुरू कर दिया है, जबकि आंदोलन में शामिल हुए शिक्षक इस कॉलेज को अनुदानित बताते हुए इसे वित्तहीन करने की कगार पर है। यह सरकार द्वारा अनुमोदित नहीं है, बिना अनुमोदन के और मामला न्याय में विचाराधीन है। प्रशासन बिना सहायता प्राप्त प्रक्रिया को लागू कर रहा है। ऐसे कॉलेज की मनमानी के खिलाफ भूख हड़ताल शुरू की गई है। आपण बघत असाल अर्धनग्न होण्याची वेळ का आलेली आहे। या प्रशासन, हे शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या एकमताने ह्या कॉलेजच्या प्रभाकर देसाई व संचालकांना पाठीशी घालत आहेत। आजपर्यंत 2012 पासून कॉलेजच्या विरोधात त्या संचालकांच्या विरोधात हजारो गोष्टी त्यांच्या शासनाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या, विद्यापीठाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या, तरी देखील ज्या संचालक आहेत ह्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये। ह्याच्या मागच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत की ह्याच्या मागे कारण काय आहे की हे कोणती अदृश्य शक्ती जी प्रभाकर देसाई आणि संचालक मंडळांना या गोष्टीपासून, म्हणजे आज एवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तरी पण ह्या प्रशासनाला, शिक्षण विभागाला, शिक्षण मंत्र्याला जाग का येत नाहीये। त्यांनी आम्हाला अर्धनग्न करण्याचा जो विचार केलेला आहे, डाव केलेला आहे, त्याची सुरुवात आम्ही स्वतः करतोय की तुम्ही अर्धनग्न आम्हाला करू नका। आम्ही स्वतः होतो आणि त्यांचा डाव आम्हाला पूर्ण नागडा करण्याचा आहे, तर त्याची सुरुवात आम्ही स्वतः करून ह्या पूर्ण विभागाचा, आज आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीयेत, म्हणजे हा व्यक्ती इथे इल्लीगल बसलेला आहे, ह्याच्याकडे कोणता एक पुरावा नाहीये इथे चेअरमॅन असल्याबाबतचा, तरी देखील शासन यांना पाठीशी का घालतंय, ह्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्याच्या मागे कोणते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्याला शोधून काढायचं म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि उद्या आपण ह्याच्यापेक्षा तीव्र करणार आहोत। जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन आपण छेडणार आहोत। केव्ही पेढ़ारकर कॉलेजचं जे खाजगीकरण करण्याचा घाट जो डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ आणि खास करून यांचे संचालक प्रभाकर देसाई यांनी जो शासन दरबारी घातलेला आहे, शासनाने यांना अनुदानित करता येत नाही म्हणून पत्र दिले, तर हे शासनाच्या विरोधात सुद्धा कोर्टात गेलेले आहेत व यांनी कोर्टाचा निर्णय न येता यांनी हे खाजगीकरण केलेले आहे। तर यांच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे की प्रशासनाला व पोलीस विभागाला कोणालाही जुमानत नाहीये, तर त्यामुळे आम्ही हा न्याय कुठे मागायचा, म्हणून आज आम्ही अर्धनग्न करून आज या आंदोलन करून या सर्व प्रशासनाला जाग यावी की तुम्ही या अदृश्य शक्तीला का घाबरता व तुम्ही याच्यावर का कारवाई करत नाही, म्हणून या निषेधार्थ आज आम्ही अर्धनग्न आंदोलन छेडलेलं आहे। सर, सर्व शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे, त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे की तुम्हाला खाजगीकरण करता येत नाही, तरी हुकुमशाहीने देसाई साहेब यांनी येथे हुकुमशाही केलेली आहे व सर्व कायद्याचे जे पत्र आहेत ते केराच्या टोपलीत टाकून यांनी इथे न्यायालयाचा निर्णय न येता खाजगीकरण केलेलं आहे व कुठलंच प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस विभाग याची दखल घेत नाहीये व आम्ही ही दाद कुठे मागायची हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे आज आम्ही अर्धनग्न होऊन हा निषेध नोंदवत आहोत। डोंबिवलीकरांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे, आम्हाला भरपूर संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, पण अजून काही लोकांना अनुदानित व विना अनुदानित झाल्यावरती नक्की काय होणार आहे यातला फरक माहीत नाही पडत आहे। पण येणाऱ्या काळात आम्ही तो फरक लोकांना लवकरात लवकर माहिती करून देऊ व याविषयी लवकरच जन आंदोलन मोठ्या तीव्रता देऊन आम्ही छेडणार आहोत। ब्यूरो रिपोर्ट, डोंबिवली उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।